नमस्कार. ज्यांचं सगळ्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित केलं होतं ते 4 वक्त्यांना आपण आता ऐकलं. गेले 10-12 दिवस आम्ही मराठी अभ्यास केंद्राचे लोक महाराष्ट्राच्या आवाज येतोय काय? महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही फिरतो आहोत. शाहूवाडीपासून वाटंगीपर्यंत सगळ्या भागांच्या पर्यंत आम्ही गेलो आणि सगळ्या भागांमध्ये फिरत असताना आमच्या असं डोक्यात होतं की काहीतरी लोकांना सोबत घेऊन काम करावं. मुंबई, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर या 4 जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीनं काम करून आम्ही शिबिरं घेतली, लोकांशी बोललो, टीम उभ्या केल्या. पालघरमध्ये तसं करतोय. कोल्हापुरात असं करायचं यासाठी आम्ही 10 दिवस सगळ्या जिल्ह्यात फिरलो. आम्ही लोकांना भेटण्याच्या अगोदर आम्हाला असं वाटत होतं की लोक ऐकायला येतील का, आणि आले तर समाजाच्या सगळ्या घटकांमधलेच येतील का, शाळेचा प्रश्न आहे, भाषेचा प्रश्न आहे, म्हणून ज्यांना अधिक रस त्याच्यामध्ये वाटेल असा शिक्षकांचाच वर्ग असेल का समाजाच्या इतर घटकांच्या मधले पण लोक होतील. त्यामुळे आमची ज्यात काही जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील मधल्या काळात, ते आम्ही थोडासा आमचा आत्मविश्वास कमी असल्यामुळं आम्ही महावीर कॉलेजचं ते छोटं अँपी थिएटर आधी घेतलं होतं. पण कोल्हापूरकरांच्या प्रतिसादामुळे आमचा कॉन्फिडन्स 3 दिवसांपूर्वी वाढला आणि आम्हाला असं वाटलं की कदाचित हा हॉल पण आम्हाला भरता येऊ शकेल. आणि बऱ्यापैकी हा हॉल आम्हाला लोकांना अजिबात कुठल्याही लाडक्या बहिणीला आणि भावाला पैसे न देता भरता आलेला आहे. तर हे मला एक वाटतं बरं घडत आहे. आणि आपण या जिल्ह्याला शाहू महाराजांचा जिल्हा असं म्हणतो, या प्रांताला शाहू महाराजांचा प्रांत म्हणतो. आणि सगळीकडे हिंदी हिंदुस्थानचं कथन सांगणाऱ्या लोकांना बरेच दिवस असताना अशा प्रकारे थेट महाराष्ट्र धर्माची मांडणी करणारे लोक ज्या शिबिरात आहेत तिथे 100-150 माणसं येतात आत्ताच्या काळामध्ये. ही एक बरी गोष्ट आहे असं मी मानतो. आम्ही शिबिर का करतो आहोत आणि नुसते भाषणांचे कार्यक्रम का करत नाही तेही मी तुम्हाला सांगतो. म्हणजे शिबिरांची आपल्याकडे दीर्घ परंपरा आहे. म्हणजे अगदी काँग्रेस पक्षाचं सुद्धा तुम्ही पाहिलं तर यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये महाबळेश्वरमध्ये काँग्रेस पक्षाची शिबिरं व्हायची. डाव्या पक्षांची, समाजवाद्यांची अनेक ठिकाणी शिबिरं झालेली आहे. आंबेडकरी चळवळीची देखील कमी प्रमाणामध्ये असतील पण शिबिरं झालेली आहे. संघवाल्यांची सुद्धा बौद्धिक झालेली आहे. पण तो वदतो व्याघात आहे असं मानतो. वदतो व्याघात म्हणजे विसंगती आहे. तिथं बौद्धिक असं काही फार घडतं का याच्याबद्दल मला शंका असल्यामुळं, बौद्धिक अदरवाईज काही घडत नसल्यामुळे त्याला नाव बौद्धिक दिले की काय अशा प्रकारचा हे मी तुम्हाला का सांगतो. अगदी सुरुवातीला माझी लाईन काय आहे, आमच्या टीमची लाईन काय आहे आणि लोकांनी विचार का करावा आणि कसा करावा हे तुमच्या समोर मांडायला पाहिजे. आमचा असा अनेक वेळचा अनुभव आहे गेल्या 20-22 वर्षाचा की आधी मराठीचं काही काम असलं की लोक येतच नव्हते. म्हणजे आमचा सगळा जो वयोगट होता आमच्याकडे येणारा तो 55 ते 65च्या पर्यंतच होता. आणि आम्ही सर्वसाधारणपणे मराठीची चळवळ शोकसभेच्याच वातावरणात चालवणार असं मला दीर्घ काळ वाटत होतं. नंतर गेल्या 1.5-2 वर्षात फडणवीसांनी आमच्यावर उपकार केल्यामुळे हिंदी सक्तीचा विषय त्यांनी आणला आणि महाराष्ट्र जो बराच काळ कोमात गेला होता तो बाहेर आला. आणि त्यामुळे लोकांना आपली भाषा मरते आहे, मराठी माणसांचा रोजगार जातोय, आपल्या शाळांचे काहीतरी घोळ झाले. हे सगळे मुद्दे आम्ही सांगत होतो गेली 15-20 वर्षे, पण लोकांना पटत नव्हते. याची 2 कारणं होती. आपल्या सगळ्या राजकीय पक्षांचं मराठी भाषा आणि मराठी शाळा फार काळ टिकणार नाहीत किंवा टिकू नयेत ह्याच्याबद्दल एकमत आहे. आणि दुसरं, आपला जो अभिजन वर्ग आहे त्या अभिजन वर्गाला असं वाटत होतं दीर्घकाळ की मराठी भाषेचा आणि मराठी शाळांचा जो प्रश्न आहे तो सगळा शहरातल्या लोकांचा प्रश्न आहे, शिक्षकांचा प्रश्न आहे, पोटार्थी लोकांचा प्रश्न आहे आणि हा काही सर्वसामान्य माणसांचा प्रश्न नाही. आता गेल्या 1.5-2 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रात जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो तेव्हा लोकांना हे जाणवत आहे की हा प्रश्न शहराचा नाहीये, निमशहरी भागांचा नाहीये, ग्रामीण भागातला आहे. मी गडहिंग्लजला एका व्याख्यानासाठी गेलो आणि मला वाटतं गडहिंग्लजला का शाहू स्मारकात, मला तर आठवत नाही. ते व्याख्यान झाल्यानंतर मला एका श्रोत्याने असं विचारलं की तुम्ही हे महाराष्ट्र धर्माची मांडणी करत फिरताय, याला 10 वर्ष उशीर झाला आहे असं वाटत नाही का? त्यांच्या बोलण्यात काही चूक नाहीये, 10 वर्ष उशीर झालाच आहे, पण मला एकट्याला नाही झालाय, उभ्या महाराष्ट्राला झालाय. 2014 साली
जेव्हा आपल्याला नवं स्वातंत्र्य मिळालं, त्या नव्या स्वातंत्र्यानंतर आपण जी अफू घेतलेली आहे त्यातनं बाहेर पडायला आपल्याला 2024च्या निवडणुकांच्या निकालापर्यंत आणि पाशवी बहुमतापर्यंत पोहोचावं लागलं. आता मी जे तुमच्यासमोर बोलणार आहे आणि तुमच्याकडनं जे मला ऐकायचं आहे त्याचे 2 भाग यासाठी आहे की आम्हाला काय म्हणायचं ते आम्ही म्हणतो. आमचा अनुभव असा आहे की 100 माणसांनी कार्यक्रमाला येतो असं म्हटलं म्हणजे बरं. आज मला वाटतं कविता ननवरे आहे, कविताने आम्हाला मगाशी विचारलं की किती लोकांनी तुम्हाला गुगल फॉर्मवर येतो असं म्हणलेलं आहे. तर गुगल फॉर्म ही एक आभासी सहकार्याची भावना आहे. म्हणजे 100 लोक जेव्हा तुम्हाला म्हणतात गुगल फॉर्मवर आम्ही येतो आहे, तेव्हा साधारणपणे 10 लोक येतात. हे सगळं न कळल्यामुळे अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा चांगल्या अर्थाने पोपट झाला मुंबई शहरामध्ये. त्यांनी लोकांना ऑनलाईन विचारलं किती लोक तुरुंगात जायला तयार आहेत त्यांच्या आंदोलनात. तर ऑनलाईन खूपच लोक तुरुंगात जायला तयार होते, पण प्रत्यक्षात मात्र आपल्या सुदैवानं अण्णांच्या नादी जाऊन तुरुंगात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी असल्याने महाराष्ट्र त्या लाटेतनं थोडासा बचावला. आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये एका बाजूला गुगल फॉर्मवर म्हणणारे लोक आहेत आणि दुसरीकडे कार्यक्रम संपल्यानंतर सोबत राहू म्हणजे ही डाव्यांची, पुरोगाम्यांची, समाजवाद्यांची समाज माध्यमावरची भाषा आहे. काही झालं की ते म्हणतात सोबतीची खात्री आहे, सोबत राहू. या माणसांचा मी धसका घेतलेला आहे. सोबतीची खात्री, सोबत राहू असं म्हणणाऱ्या लोकांच्या पैकी 90% लोक गरजेच्या वेळेला सोबत नसतात असा माझा वैयक्तिक चळवळीतला अनुभव आहे. त्यामुळे अशा प्रकारची एखादी 4 माणसांचं शिबिर तुम्ही ऐकलं जिथं हातेकर काही बोलले. मुफीद हा तसा लाजरा बुजरा प्राध्यापक आहे, म्हणजे तो खरा परिसंवादातला प्राध्यापक आहे. हा असा चळवळीतल्या शिबिरात आम्ही त्याला धरून आणलेला आहे आणि त्याचं धर्मांतर घडवून आणलंय आम्ही. म्हणजे प्राध्यापकांचं धर्मांतर ही फार आवश्यक गोष्ट आहे आत्ताच्या काळात. हे मी तुम्हाला सांगतो, मी त्या धंद्यात 30 वर्ष काढलेली असल्यामुळे. राजू शेट्टींना आम्ही त्यांच्या चळवळीत आंबा काजू उत्पादकांच्या ज्या वेळेला गेलो तेव्हा शरद पवार साहेबांना आम्ही भेटायला गेलो तेव्हा पवार साहेब मला असं म्हणाले की तुम्ही यांच्याबरोबर कसे काय. आता पवार साहेब कुठलाही प्रश्न सरळपणाने विचारत नाही हे आपल्याला माहित आहे. तर मी तेव्हा त्यांना असं म्हणालो की आंबा काजू उत्पादक हे पण मराठी लोक आहेत आणि जिथं कुठं मराठी लोकांचं आंदोलन आहे तिथं आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि इतर राजकीय चळवळीची जाण असणारा पवार साहेबांच्या ताकदीचा दुसरा माणूस नाही. पण त्यांनाही जर असा प्रश्न पडत असेल की आंबा काजू उत्पादकांच्या चळवळीमध्ये मराठी भाषेच्या चळवळीतले कार्यकर्ते काय करतायत, तर महाराष्ट्र धर्माच्या समकालीन चळवळीची किती गरज आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊ शकेल. आम्ही आता जे लोकांशी बोलतो, चर्चा करतो, त्याच्यामध्ये आम्हाला इथं तुमच्याकडून मांडायचं हे आहे की आता आपण 100-150 लोक जमलो आहोत. हे जे काम या शहरामध्ये आपल्याला लोकांच्यासाठी करायचं आहे, या जिल्ह्यामध्ये करायचं आहे, हे करण्यासाठी हा कार्यक्रम संपल्यावर याच्या इमेजेस आपण शेअर केल्यावर याची भाषणं आपण एकमेकांना सांगितल्यावर याच्यानंतर काम करणारी माणसं यातनं उभी राहतील का. म्हणजे महाराष्ट्र धर्माचा विचार करणं ही कठीण गोष्ट नाहीये. महाराष्ट्र धर्माच्या विचाराच्या अनुषंगाने कृती करणं ही अधिक कठीण गोष्ट आहे. कारण विचार करण्याला लागतं त्याच्यापेक्षा कृती करण्यासाठी जास्त धाडस लागतं. म्हणजे आपल्याकडे अनेक चळवळी मरण्याचं महत्वाचं कारण लोकांनी अत्यंत दर्जेदार अभिजात विचार मांडलेला आहे, पण तो विचार पुढे घेऊन जाणारी जी माणसं आहेत त्या माणसांनी कदाचित वेळोवेळी तितकं धाडस दाखवलं नाही, हे त्याचं एक कारण असण्याची शक्यता आहे. आता आपण जी काही चळवळ लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो त्याचंही हे होऊ शकतं. म्हणजे लोक उत्साहाने म्हणू शकतात किंवा आता हातेकरांचं लोकांनी इतक्या प्रेमाने ऐकलं आणि अर्थशास्त्र इतकं सोपं करून सांगता येऊ शकतं हे हातेकरांच्यामुळे आपल्याला कळलं. याचा एक परिणाम काय होतो की हातेकरांची व्याख्यानांची आमंत्रणं वाढतात. ते आता रिटायर्ड आहेत, पेन्शनर आहेत, हौशी आहेत, प्रवासाची हौस असलेले गृहस्थ आहेत आणि मॅडमचा त्यांना अजिबात त्रास नाही. त्याच्यामुळं ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकतात आणि सगळीकडच्या वसंत व्याख्यानमालांमधलं एक पुष्प गुंफत राहू शकतात. याचं अल्टिमेट आउटपुट काय आहे म्हणजे हातेकर इथनं गेल्यानंतर महिन्याभरांनी जर कोल्हापुरातल्या
चपलांच्या प्रश्नावर कोल्हापुरातल्या लोकांनी काही काम केलं नाही आणि महाराष्ट्र सरकारला त्यावर काही करायला भाग पाडलं नाही, तर हातेकर या शहरात 100 वेळा आले तरी सुद्धा समाजामध्ये काही बदल होणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्र धर्माचं जे सांस्कृतिक राजकारण आहे ते कृतीनिष्ठ यासाठी आहे की विचारांची मांडणी महानुभावांच्या काळापासून राजाराम शास्त्रींच्या लेखनापासून अगदी आता बाजू बदललेल्या सदानंद मोऱ्यांच्या पर्यंत सगळ्यांनी केलेलं आहे. सदानंद मोऱ्यांनी आणि माझ्या एका कार्यक्रमात त्रिस्तरीय महाराष्ट्र धर्माची त्यांनी मांडणी केली आणि महाराष्ट्र धर्म वैश्विक आहे असं त्यांनी सांगितलं. एकदा महाराष्ट्र धर्म वैश्विक आहे असं सांगितलं की मग आपली काही करण्याची जबाबदारी संपते आणि आपण सरकारच्या आणि भाजपच्या मांडीवर जाऊन बसायला मोकळे होतो. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळे महाराष्ट्र धर्माच्या बद्दल बोलताना संघ, हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन करणारे लोक आणि या देशात आणि या राज्यात दुफळी मांडणारे लोक यांच्या विरुद्धचं सांस्कृतिक राजकारण तुम्हाला उभंच करायचं आहे. आणि त्यासाठीचे अजिबात मवाळपंथी नसलेले आणि अजिबात इंटेग्रिटीमध्ये बाधा येणार नाही अशा प्रकारचा अभिजनांचा आणि बहुजनांचा एकत्रित लढा उभा करायचा आहे. ही एक गोष्ट मला आपल्यासमोर मांडायची आहे. हे सुरुवातीचं निवेदन मी 1-2 मिनिटात संपवणार आहे. मला तुमच्या समोर जे मांडायचं शेवटी ते असं आहे की इथे तुम्ही 4 माणसांना ऐकलं, आता 5वा माणूस मी आहे. आपल्याला आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता दिसते. मी जिल्ह्यामध्ये फिरलो, 2च उदाहरण तुम्हाला सांगतो. जिल्ह्यात मी, तुम्ही गोकुळचं साहेब मगाशी उदाहरण दिलं, आम्ही गोकुळच्या मलकापूर मधल्या एका डॉक्टरांना जाऊन भेटलो. तर आम्ही त्यांना मराठी भाषेचं समजावून सांगत होतो आणि त्यांना त्याच्यात काही रस नव्हता. ऑब्विस आहे, त्यांचं ते गुरांचं डॉक्टर आहे, त्यांना काही त्याच्यात पडलेलं नव्हतं. मग तिकडनं बाहेर पडताना मी त्यांना असं म्हटलं की तुम्हाला असं वाटतंय की मराठी भाषेचा प्रश्न, मराठी शाळेचा प्रश्न आणि गोकुळचा प्रश्न याचा काही संबंध नाहीये. पण तसं नाहीये. आजच्या घडीलाच गोकुळच्या धारा काढायला युपी बिहारचे लोक या जिल्ह्यामध्ये आहेत. आणखी 10 वर्षांनी त्यांच्याकडे गाई म्हशी असतील आणि गोकुळच्या निवडणुकीला मुश्रीफ आणि बंटी पाटीलच उभे राहतील असे नाही, तर एखादा भैया उभा राहील, एखादा मारवाडी उभा राहील आणि मराठी लोक त्यांच्याकडे धारा काढत आणि तिथे दूध देत राहतील आणि तुमच्यावर राज्य करणारा मुंबईत जसा लोढा आहे तसा एखादा उत्तर भारतीय आणि मारवाडी या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये येईल आणि तो सुद्धा आपल्यापेक्षा कंठरवाने शाहू महाराजांचं नाव घेईल आणि आपल्याला पूर्ण कन्फ्यूज करून टाकेल. आणि त्यावेळेला त्या माणसाच्या मांडीवर जाऊन बसणारे अनेक लोक हे पूर्वाश्रमीचे स्वतःला शाहू महाराजांचे वारस म्हणणारे लोक असू शकतील. हे आपण तातडीनं लक्षात घेण्याची गरज आहे. आणि त्यामुळे मुंबईत घडतंय, पुण्यात घडतंय, नाशकात घडतंय, संभाजीनगरमध्ये घडतंय, आपल्याकडे काहीच होणार नाही असं आपण कोशात राहिलो तर आपल्याकडे घडून गेलेलं पण आपल्याला कळणार नाही. साधं तुम्ही बघा, मुंबईला आम्ही जाणीवपूर्वक इथं बोलावलं. हे शहर, ह्या जिल्हा शाहू महाराजांचा आहे असं आपण म्हणतो, पण आपल्या जिल्ह्यामध्ये विशाळगडच्या दंगली होतात, इथं मिरजेच्या दंगली होतात आणि कोणीतरी एक भिडे नावाचा माणूस इथल्या बहुजनांच्या मुलांना नादी लावतो आणि त्याची सगळी सोय मराठी लोकांचीच एखादी बँक करते. याची आपल्याला किंचितही लाज वाटत नाही. हे ज्या प्रकारचं ध्रुवीकरण आहे ना, या ध्रुवीकरणाला विरोध करणारं सांस्कृतिक राजकारण आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला या परिषदेच्या पलीकडं आपल्याला काम करावं लागेल. इथं मी माझं बोलणं थांबवणार आहे. आणि आता जे काही 4 वक्त्यांचं तुम्ही बोलणं ऐकलं त्याच्याबद्दलचे जर काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर ते प्रश्न आणि महाराष्ट्र धर्माच्या सांस्कृतिक राजकारणाबद्दल आता जे काही मी थोडक्यात तुमच्याशी बोललो त्याबद्दल काही प्रश्न असतील तर आपण वक्त्यांना आणि मलाही असे विचारा. फक्त एक विनंती आहे, मनोगत नको, प्रश्न विचारा. सूचना असल्या तरी सुद्धा चालतील पण मोजक्या सूचना करा, म्हणजे पर्यायी परिषद समोर न होता कामा नये एवढी काळजी घ्या. मोजकी मनोगत लोकांनी व्यक्त करावीत. प्रश्न अगदी आक्षेप पण नोंदवा, न पटणाऱ्या गोष्टी पण नोंदवा. अजून तरी आपण लोकशाहीत आहोत, त्याच्यामुळे आपण मोकळेपणाने या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलू शकतो. माझा सहकारी तुमच्याकडे माईक फिरवेल. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे त्यांनी वक्ता लिहायला, वक्त्याचं फक्त नाव सांगा आणि प्रश्न विचारा. नमस्कार, माझं नाव
संजीव कुर्णे आहे. माझा वक्त्यांना प्रश्न असा आहे की मी मराठी अभ्यास केंद्र पण बघितलेलं आहे. गोवर्धन देशमुखांची मराठी एकीकरण समितीचं पण मी काम बघितलेलं आहे. पण बेळगाव मध्ये मराठी माणूस जेवढा आक्रमक आहे तेवढा महाराष्ट्रात नाहीये. माझं एक म्हणणं आहे की महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी आहे. त्यामधले 8 कोटी मराठी आहेत, 5 कोटी परप्रांतीय आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की मराठी माणसाचं संघटन वाढवलं तरच मराठी माणूस या महाराष्ट्रात जगू शकतो, अदरवाईज नाही. ठीक आहे, हे तुमचं मत. प्रश्न तुम्हाला कोणाला विचारायचं आहे यांच्यापैकी? प्रश्न माझा सगळ्यांनाच आहे की मराठी माणसाचं संघटन वाढवण्यासाठी काय उपाययोजना आहे. तुम्ही आता म्हणालात की मराठी अभ्यास केंद्राचं काम तुम्ही पाहिलं. बसा. मराठी अभ्यास केंद्राचं काम तुम्ही पाहिलं, मराठी एकीकरण समितीचंही पाहिलं. खूप वेगवेगळ्या नागरी समाजातल्या संघटना तुम्हाला या बाबतीमध्ये काम करताना दिसतील. राजकीय पक्षही आपल्याकडे, प्रादेशिक असे मराठीवादी म्हणवणारे पक्षही आपल्याकडे काम करताना दिसतात. या बाबतीमधलं जे संघटन आहे ते वाढवण्यासाठी राज्य पातळीवरचे प्रयत्न होणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता तसं ज्या काही नागरी समाजातल्या चळवळी आहेत त्यांचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे. आणि बरेचदा आपल्याकडे असं झालं की राजकीय पक्ष मराठीचं काम करतात तेव्हा नागरी समाजातल्या चळवळी करत नाही, नागरी समाजातल्या चळवळी करतात तेव्हा राजकीय पक्ष करत नाही. पण याचा काहीतरी मेळ घालण्यासाठीचं कदाचित राज्यव्यापी अशा स्वरूपाचं नागरी संघटन, राज्यव्यापी अशा स्वरूपाचं राजकीय अराजकीय संघटन अशा प्रकारे केलं पाहिजे. हा एक तुमच्या उत्तराचा भाग. आणि दुसरं तुम्ही जे म्हणालात सीमा भागाबद्दलचं, सीमा भागाबद्दल मधल्या विशेषतः बेळगाव, खानापूर, नेपाळी मधल्या लोकांची या बाबतीतली भावना तीव्र आहे. कारण तिथं होणारं लोकांचं जे काही भाषिक शोषण आहे, सांस्कृतिक शोषण आहे, ते गेली 56 सालापासून आता 26 पर्यंत म्हणजे 70 वर्ष तिथं चालू आहे. आणि त्याची एक टोकदार प्रतिक्रिया त्या भागामध्ये उमटताना आपल्याला दिसते. महाराष्ट्रामध्ये हे सगळं नियमितपणे घडत आहे. म्हणजे मराठी बोलायला न मिळणं, मराठी माणसांना गुजरात्यांच्या वस्त्यांमध्ये राहायला न मिळणं, हे अनेक ठिकाणी होत आहे. पण आपल्याला असं वाटतं की हे आपलं राज्य आहे, त्यामुळे या राज्यावर अंतिम नियंत्रण आपलंच आहे. कारण मराठी आडनावाचे लोक आपल्याकडे सत्तेत आहेत, तिथं कानडी आडनावाचे लोक सत्तेत असल्यामुळे आपलं शोषण कोण करतंय याच्याबद्दलची एक स्पष्टता सीमा भागामध्ये आहे. आपल्याकडे ती स्पष्टता नसल्यामुळे अजून आपल्याला जेवढी जाग यायला पाहिजे तेवढी आलेली नाही. पण तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं अधिक ताकदवान संघटन हाच त्याच्यावरचा मार्ग आहे. नमस्कार सर्व व्यासपीठाला आणि आपल्या सर्वांनाच. मला असं सरळ नम्रपणे विचारायचं आहे की आपली ही मराठी अभ्यास केंद्र यामार्फतची सेमिनार असतील किंवा चर्चासत्रे असतील अखंड महाराष्ट्रभर सुरू आहे. तर महाराष्ट्रामध्ये आता आपल्या चर्चेला एक विषय आला की मराठी शाळा हा विषय आलेला आहे. मी एक टीचरच आहे, शिक्षिकाच आहे, त्यामुळे मी त्या संबंधितच प्रश्न विचारू इच्छिते की या चर्चासत्रांचा किंवा मराठी अभ्यास केंद्र महाराष्ट्र धर्म शिबिर मार्फत जी आतापर्यंत चर्चासत्र झालेले आहेत त्याचा मराठी शाळा टिकवण्यासाठी, कारण आज आपण बघितलं आम्ही तर मराठी शाळा झपाट्याने त्यांची संख्या कमी होते. मग कारणं वेगवेगळी आहेत, पटाची आहेत, इतर कारण आहेत. पण कारणं देऊन अनेक शाळा द्विशिक्षकीची नाहीच झाल्या, म्हणजे जास्त होते तिथं द्विशिक्षकी शाळा झालेल्या आहेत. आणि पटाचं कारण देऊन अनेक शाळा ह्या कमी झालेल्या आहेत. तर ह्या शाळांची संख्या जी कमी झालेली आहे किंवा होत आहे याच्यासाठी काय उपयोग म्हणजे झालेला असं आपल्याला वाटतं? कधी याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे का? कारण का आपण जे करतो त्यातनं आउटपुट किती मिळालेलं आहे, ज्यासाठी आपण करतो तो आउटपुट सुद्धा बघणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. मी तुमच्या या मताशी पूर्ण सहमत आहे की परिषदा असतील किंवा आम्ही एरवी आम्ही जे मराठी शाळांच्या पालकांचे संमेलन घेतो त्याच्यामधनं काय घडतं तर मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना का घालावं, मराठी शाळांमध्ये घालणाऱ्या पालकांची मनोभूमिका काय आहे
किंवा मराठी शाळांमध्ये जाऊन यशस्वी झालेल्या मुलांचा तो अनुभव काय सांगतो, हे सगळं गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये केलं आणि त्याचा एक परिणाम आम्हाला असा दिसला, जो तुम्ही म्हणताय आणि तुम्ही सांगताय त्या प्रॉब्लेम्सच्या दृष्टीनं कदाचित त्याचा परिणाम कमी आहे, पण महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये अजिबातच मुलांना घालू नये अशा प्रकारचं जे एक कॅम्पेन गेल्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात होत होतं, की मराठी शाळांमध्ये गेलात की इंग्रजी येतच नाही, मराठी शाळांमध्ये तुम्ही गेलात की झोपडपट्टीतल्या आणि असंस्कृत लोकांच्या बरोबर तुमची मुलं शिकतात आणि पाणी बोलणाऱ्यांच्या बरोबर शिकतात. हे जे कॅम्पेन होतं ते परिषदांमधनं आणि संमेलनांमधनं मोडून काढणं आम्हाला शक्य झालं. पण तुम्ही जे सांगताय ते सगळे प्रॉब्लेम म्हणजे शून्य शिक्षकी शाळा असतील, समायोजन असेल किंवा इतर सगळे जे प्रश्न आहेत त्यातल्या धोरणात्मक गोष्टींचा धोका किंवा धोरणात्मक गोष्टींच्या अडचणी एवढ्या मोठ्या आहेत की आम्ही जे करतोय प्रयत्न म्हणजे मोठं भगदाड पडतंय आणि आम्ही आमच्या पातळीवर छोट्या प्रमाणामध्ये ते बुजवण्याचा प्रयत्न करतोय असं आम्हाला जाणवतं. आणि यासाठी म्हणजे जर समजा 100 मुलं एका वर्षी इंग्रजी माध्यमात जाताना आम्हाला दिसत असतील तर आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने एक 10 मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत जाताना दिसतात, पण गळतीचं प्रमाण मराठी शाळांकडे जाणाऱ्या लोकांचं मोठं आहे. त्या दृष्टीनं मराठी शाळांची स्वतंत्र शिबिरं पण आम्ही घेतो, शिक्षकांची घेतो, पालक संमेलनं घेतो आणि मराठी शाळांशी संबंधित गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संबंधातल्या कार्यशाळा पण घेतो. तुम्ही म्हणता तशा प्रकारचा प्रासंगिक आढावा दर वर्षाला आम्ही कामाचा घेतो की दरवर्षी आम्ही करतोय त्या प्रयत्नातनं त्या शाळेमध्ये, त्या शहरामध्ये, त्या तालुक्यामध्ये मराठी माध्यमात जाणाऱ्या मुलांची संख्या वाढली का. आमचा अनुभव असा आहे की मुलांची संख्या वाढते याचा अर्थ ती गणिती प्रमाणामध्ये वाढते असं नाही, काही डिग्रीने वाढते, थोड्या प्रमाणात वाढते. कारण राजसत्ता आणि भांडवली सत्ता या दोन्ही गोष्टी मराठी शाळांच्या विरोधामध्ये ऑपरेट करत असल्यामुळे आमच्यासारख्या लोकांचे प्रयत्न जे आहेत ते तुलनेने तोकडे पडतात. तुम्ही कोल्हापुरात पण बघा, मी गडहिंग्लजला गेलो, तिकडे मलकापूर या भागात आम्ही गेलो, अगदी वाटंगी सारख्या शेवटच्या गावापर्यंत गेलो. अनेक ठिकाणी आम्हाला दिसतंय की जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या, खाजगी अनुदानित अशा सगळ्या ज्या शाळा आहेत, या सगळ्या शाळांमध्ये जे चांगलं घडतंय त्याची तेवढी जाहिरात होत नाही जितकी त्यांच्यातल्या अडचणींची होते. आणि मोठ्या प्रमाणात आपल्याकडे इंग्रजी माध्यमाच्या SSCच्या असतील किंवा CBSE, ICSE, IGCSE, IB बोर्डाच्या ज्या शाळा आहेत त्या काढणारा वर्ग जो आहे तो आपल्याकडचा सर्वपक्षीय राजकीय वर्ग आहे. त्यांच्या शाळा आहेत, त्यातनं त्यांची इकॉनॉमी चालते आणि त्यामुळे जशा गिरण्या आजारी पाडल्या गेल्या तशा पद्धतीनं मराठी माध्यमाच्या सरकारच्या शाळा, मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा बंद पाडणं हे एक व्यापक आर्थिक कारस्थान आहे, हे नुसतं भाषिक कारस्थान नाहीये. आणि त्यामुळे एकीकडे ते कारस्थान, त्या कारस्थानाचा पर्दाफाश करण्यासाठी आम्हाला एक एनर्जी लावावी लागते आणि दुसरीकडे लोक काय म्हणतात, तुम्ही फक्त आंदोलनं करता म्हणून मग रचनात्मक कामं जी पालक संमेलनासारखी आहे ती करण्यामध्ये पण ऊर्जा आमची जाते. पण समोर असलेल्या आव्हानाचा विचार करता आमचे प्रयत्न आत्ताच्या घडीला कमी पडत आहेत. किंबहुना आता आपल्या सगळ्यांशी बोलण्याचं कारणही तेच आहे की आमच्यासारख्या मोजक्या लोकांचे प्रयत्न जर कमी पडत असतील तर आणखी लोक सोबतीला आले तर कदाचित हे प्रयत्न अधिक परिणामकारक होऊ शकतील. सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे हिंदुस्थानवाले जेवढ्या केंद्रीय पद्धतीने हा देश आकसून घेतील तेवढे ह्या देशाचे तुकडे पडतात असं एक वक्तव्य आहे. पण तसं होताना आढळत नाही. आसाम त्यांनी परत जिंकला, पश्चिम बंगाल हा त्यांच्या टापाखाली आलाच, डाव्यांच्या उरावर बसून म्हणजे कसं काय असणार, निवडणूक आयोग म्हणा, तुम्ही काय म्हणायचं म्हणा, पण तो टापाखाली त्यांच्या आलाच. केरळमध्ये आज काँग्रेस आहे. जर ती केरळ काँग्रेस असेल तर कदाचित तिथं डावे सुद्धा दिसतील 10-15 वर्षानंतर. पण जर ती केंद्रित नेतृत्वाची काँग्रेस असेल तर महाराष्ट्राच्या काँग्रेस सारखं होईल आणि 10-15 वर्षानंतर तिथं हिंदू आणि हिंदुस्थानवाले दिसणार. हा म्हणजे तसं होताना आढळत नाही की या देशाचे तुकडे पडतील. पण हा ते सत्तेचा अमरपट्टा घालतायत आणि तो मिरवतायत देखील आहे सगळ्या जगात. हा एक मुद्दा झाला. खासदार साहेबांना प्रश्न आहे, पूर्ण अभ्यासाविषयी नाही आहे प्रश्न, पण समजून घ्यावी अपेक्षा आहे खुली चर्चा म्हटल्यावर. ध्रुवीकरणाचा फटका हा महाराष्ट्रातल्या शेतकरी नेतृत्वाला बसलेला आहे का?
की मराठा शेतकरी जो मोठ्या संख्येनं होता, म्हणजे एकेकाळी शेतकरी संघटनेमध्ये, तो आज दिसत नाही तेवढ्या संख्येने. पहिल्यांदा तो मराठा आरक्षणाच्या मागे गेला, त्याच्यात उठून तो परत त्यातले काही जण उठले की हिंदुस्थानवाल्यांच्या सोबत सुद्धा गेले, असं सुद्धा होताना आढळलं आपल्याला. म्हणजे माझे दोन प्रश्न आहेत. स्वतःच म्हणजे काय म्हणावं होतं त्याला, मी थोडा वाड्या वस्त्यांच्यावर आहे, दांडकच स्वतःच मोडून काढलं. आता ते उसासाठी भांडायचं कसं आणि काय कसं, किती मला खडसायचं काय सगळं आलं तुम्ही म्हणतायचं. आमच्या आई पहाटेची 5 वाजता उठते, MIDC जातोय, वडील ऊस तोडायला जातात, असं सगळं आलं बरोबर. हे सगळं तुम्ही मांडता आहात खरं, पण मराठा समाज मोठ्या प्रमाणावर शेतीच्या बाबतीत तुमच्यासोबत भाकऱ्या बांधून लोक अक्षरशः जयसिंगपूरच्या जागा नसायची जयसिंगपुरात उभं राहिला. खाड्याच्या गोळात लोक, खाड्याचा गोळ म्हणजे मला कळाला असं मला काय म्हणतात, औषध सगळे देतात काय करूया. हे सगळं होत होतं. ध्रुवीकरणाचे फटके बसतात. राकेश टिकेचं जे नेतृत्व होतं पंजाबातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा मान्य केलं होतं ते शेतीच्या बाबतीत, पण इथं तसं नाही. आपल्या ध्रुवीकरणाचे फटके बसतायत ह्या शेतकरी नेतृत्वाला काय म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला. हा माझा प्रश्न. 2 प्रश्न आहे. धार्मिक आणि जातीय विचारधारा जेव्हा प्रभावी ठरते त्या आपूच्या गोळीसारखे काम करतात, आणि आपूची गोळी घेतल्यानंतर माणूस सगळ्या संवेदना विसरून जातो. आणि त्याच पद्धतीनं सध्याच्या काळामध्ये केवळ शेतकरी चळवळच नाही तर अनेक चळवळी आज गरित्र गात्र झालेल्या आहेत. आता या आपूच्या गोळीचा अंमल कधी कमी होतो ते बघायचं, तोपर्यंत आपण आपलं काम करत राहायचं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. 2 गोष्टी आहेत. आतापर्यंत या देशाचे भावनिक तुकडे पडले. उदाहरण देतो सारं. मी आदिल प्रेमजी विद्यापीठात शिकवतो. महाराष्ट्रातली 2 मुलं होती, ओळखायची मी त्यांना. सकाळी बघितलं डोक्याला बँडेज घालून उभं आलेले. म्हणणारे काय झालं, आमचं विद्यापीठ कर्नाटकात आहे, बंगलोरच्या बाहेर आहे, आजूबाजूला खेडी आहे. तर म्हटलं काय नाही सर, मी मोटर बाईक म्हणून चाललो होतो, माझ्या मागे माझा दुसरा आपला महाराष्ट्रातलाच मुलगा होता, आम्ही मराठीत बोलत होतो. 4-5 कुठल्या पोरांनी ऐकले होते, म्हणले हिंदी आले ना, आम्हाला हेल्मेट काढून दगड झाले. आज हाय आपल्याला ही राजकीय निवडणुका जिंकणं हा भाग वेगळा आहे, पण आज दक्षिणेतली जी राज्य आहे ते भयंकर चिंतेत आहेत. विशेषतः हे जे डिलिमिटेशन बाबत बोलतात ना, म्हणजे आज महाराष्ट्रातनं दक्षिणेतनं आज केंद्राला सर्वात जास्त कर आज दक्षिणेतनं जातो. दक्षिणेतली राज्य अधिक शिकलेली आहेत, त्यांच्या आरोग्य सुविधा अधिक चांगल्या आहेत. पण जर हे डिलिमिटेशन झालं, उदाहरणार्थ उत्तर प्रदेश बिहारमध्ये लोकसंख्या जास्त आहे कारण तिथे शिक्षण जास्त झालेलं नाही, अविकसित भाग आहे. अविकसित भाग जिथे असतील, जिथं महिला शिक्षण कमी असेल तर लोकसंख्या जास्त असते, मुलांना बायकांना जास्त मुलं होतात. हे अर्थशास्त्राचं साधारण सत्य. दक्षिणच्या राज्यांना अत्यंत चिंता अशी आहे की पैसे आम्ही देतो, पण उद्या लोकसभेत कायदे करतील ते वरतेच लोक करतील आणि त्याचा आम्हाला तोटा होणार आहे. तामिळनाडू म्हणते की अरे तुम्ही केंद्रात युपी वाले ठरवतायत IC इंटिग्रेटेड चाइल्ड, आम्ही तुमचे किती पुढं. केरळ म्हणते की अरे तुम्ही काय आम्हाला न्यू एज्युकेशन पॉलिसी देता, आम्ही तुमच्या लय पुढं शिक्षणाच्या बाबतीत. तर हे जे तुकडे पडतायत आणि हे जर असं बोर्ड हे रेटच राहिले तर याच्यापेक्षा जास्त मानसिकदृष्ट्या तुकडे पडलेले आहेत. ते राजकीयदृष्ट्या सुद्धा आंदोलन सुरू होते. निवडणूक भाजप जिंकत राहील कारण भाजप निवडणूक जिंकणारा पक्ष आहे. ती निवडणूक जिंकणारी यंत्रणा आहे भाजप. देश चालवणारे लोक नाहीये. मी आपल्या सगळ्या मित्रांना सांगतो की बाबांनो, तुम्ही भाजपला मत देताय, त्यांची यंत्रणा आहे निवडणूक जिंकण्याची. पण समजा मला पैलवान आवडतात, पण मी पैलवानांकडे माझा एखादा पैलवान असेल, कुस्त्या मारत असेल, जाऊन टाळ्या वाजवेल, पण मला जर जावई करून घ्यायचा असेल तर तो किती कुस्त्या मारतो बघणार नाही, त्याला संसार चालवता येतो का हे बघेल. पैलवान मुलगा रडते, वाजव थाळी. आपल्याला म्हणून आपण हे निवडणूक जिंकणं वेगळं असतं, देश चालवणं वेगळं असतं. यानंतर हातेकर साहेबांनी जे काही अर्थकारण सांगितलं, परंतु या अर्थकारणाला
सगळ्यात बळी पडत असेल तर तो सामान्य माणूस आहे. आणि मगाशी राजश्रीने सांगितलं की आमचे तुकडे कसे झाले, आमच्या शेतीची काय अवस्था आहे. परंतु आजपर्यंत या देशामधली शेती टिकायची असेल तर आज उद्योगधंदेवाल्यांच्या मालाची किंमत ठरवून बाजारात त्यांच्या कारखान्यातून बाहेर पडते. तर आमच्या शेतातून पिकणाऱ्या मालावर शिक्का मारून जोपर्यंत अर्थकारण होत नाही तो पत्र आमचा सामान्य माणसापत्र अर्थकारण येईल असं मला वाटत नाही. हातेकर साहेब याकरता काय करावं असं मला वाटतं. दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचं बरोबर, अर्थात हे सगळ्या उद्योगामध्ये हेच लागू आहे असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या इचलकरंजीमध्ये जो आता धंदा आहे आपल्या कापडाचा, तो काय मराठी माणसाच्या हातात नाही. म्हणजे त्याचा माल निघतो काढतो, पण त्याला त्याचा भाव ठरवता येत नाही, तो इचलकरंजी उद्योगपती सांगते. पण आपली शेतीची जी परिस्थिती आहे तर शेतीमध्ये आपल्याला शासकीय धोरणच पूर्वीपासून शेतकरी विरोधी आहे. स्वातंत्र्यापासनं आपल्या देशामध्ये शेतमालाच्या किमती मर्यादित ठेवून शेतमालाच्या किमती वाढू न देता त्या वाढवून देता शेतीतनं सगळा जो सरप्लस आहे हा शहरांकडे कसा घालवता येईल, शहरीकरण कसं, अशा तऱ्हेची धोरणं आपण अवलंबली. त्यामुळे आपण शेतमालाच्या किमतीवर शेतमालाच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात इंटरव्हेन्शन करतो. तर ही इंटरव्हेन्शन आपण न करता या उलट शेतीमालाला शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा कमी होईल, शेतकऱ्याला अधिक प्रमाणात आपण विशेषतः छोट्या शेतकऱ्याला आपण अधिक प्रमाणात सपोर्ट कसा देऊ शकू आणि त्याला आपल्याला योग्य किमती कशा देता येतील याचा व्यवस्थित विचार आपण केला तर शेतीचा प्रश्न काही प्रमाणात आपल्याला सुटू शकतो. आता बघितलं तर शेतीवर खर्च करायला ज्या किमती शेती करता लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या इतक्या भरमसाठ वाढत आहेत. कालच मार्च महिन्यामध्ये जे खताचं होतं 1500 रुपयाला होतं ते आता एप्रिलमध्ये 2200 रुपये पत्र गेले. इतक्या झपाट्यानं वाढत आहे. मग आमची शेती आणि त्यातून मिळणारं उत्पन्न आणि त्याचा उद्या बाजारात होणारी किंमत याचा मेळ जर सुरुवातीपासून स्वातंत्र्यापासून म्हणजे हे मला तुमचं म्हणणं पटलंय. पण हे करण्याकरता म्हणून काही अर्थशास्त्रीय आपल्याला काही करता येणार साहेब, जगभर शेतीचा जो व्यवसाय आहे हा सरकारी मदतीवरच चालतो. शेतकऱ्याला सबसिडी लागते, शेतकऱ्याला व्यवस्थित किमती सरकारकडून द्यायला लागतात, ती गॅरंटी लागते आणि ती यंत्रणा आपण उभी करू शकलेली नाही. फक्त काही पिकं सोडून बाकीच्या पिकांसाठी आपली झालेली नाही. तर इथे स्पेसिफिकली सरकारचा जो रोल आहे की शेतमालाच्या किमती, शेतमालाच्या शेतीच्या निविष्ट आहेत ज्या आपण लागणाऱ्या वस्तू आहेत त्यांच्या किमती मर्यादित कशा राहतील आणि शेतकऱ्याला किमती पुढं कशा चांगल्या मिळतील हे बघणं, हे याच्यासाठी जे काही मार्केट इंटरव्हेन्शन आहे हे करणं शासनाची जबाबदारी जगभर शासनही करतात, आपण करत नाही ते आणि तिथे ते झालं पाहिजे. नमस्ते सर, मी उमेश पाटील इचलकरंजी. सर, मराठी अभ्यास केंद्र हे RSS विरोधी किंवा भाजप विरोधी आहे का हा एक प्रश्न. आणि गावोगाव आपल्या शाखा निर्माण होतील का, करायच्या का, म्हणजे आम्ही इच्छुक आहोत तर तुम्ही तसं काही प्रयोजन आहे का? हे तुम्ही थेट विचारलं, हे फार बरं झालं. हे विचारायचं कारण हेच आहे, सरांच्या युट्यूबच्या ह्याच्यावर असे येत असतात कमेंट्स. हो, हो. थेट सरांना कोणीतरी विचारणार नाही, पाहिजे. तुम्ही बरं झालं ते विचारलं. कारण काय आहे की आत्ताचा काळ असा आहे ना की आपण कोणाबरोबर काम करतो आहोत आणि कोणाबरोबर काम करणार आहोत याच्याबद्दलची पूर्ण स्पष्टता असल्याशिवाय माणसं कामच करणार नाहीत. म्हणजे आणि आम्हीही करत नाही. तर संघ आणि भाजपच्या विरोधामध्ये आम्ही आहोत का, म्हणजे मी आहे का व्यक्तिशः, मी आहे, माझी संस्था पण आहे. याचं साधं कारण काय आहे, संघ आणि भाजपचं जे सांस्कृतिक हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह आहे, सांस्कृतिक राष्ट्रवादाचं नॅरेटिव्ह आहे, ते सांस्कृतिक राष्ट्रवादाचं नॅरेटिव्ह हे महाराष्ट्रवादाच्या, महाराष्ट्र धर्माच्या नॅरेटिव्हला छेद देणार आहे. आणि याचं उदाहरण काय आहे, तर एकेकाळी मराठी मना तुझ्यासाठी उभी राहील शिवसेना असं म्हणणारी शिवसेना जेव्हा मराठी मना हिंदू जना तुझ्यासाठी
तुझ्यासाठी उभी शिवसेना असं जेव्हा म्हणायला लागली तेव्हा 85 सालाच्या नंतर शिवसेनेच्या केडरमध्ये आलेला जो सगळा वर्ग आहे तो उत्तर भारतीयांचा, गुजर मारवाड्यांचा आणि नंतर जे आता गुवाहाटीला गेलेली गँग आहे त्या टाईपच्या हिंदुत्ववादी मानसिकतेच्या लोकांचा आहे. हे लोक मराठी माणसांचे सहचर नाहीत, हे लोक मराठी माणसांचे सोबती नाहीत प्रवासातले. आणि त्यामुळे आता गेल्या 10-12 वर्षामध्ये आम्हाला असं दिसतंय, पण हे एका दिवसात ही आमची भूमिका विकसित झालेली नाही. म्हणजे 2002 ला, 2004 ला, 2009 ला, 2014 पर्यंत आम्ही भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा ते विरोधामध्ये जेव्हा होते त्यावेळेला मराठी शाळेच्या प्रश्नावर, मराठी भाषेच्या प्रश्नावर त्यांची मदत घेतली आहे, कारण ते विरोधात होते. आणि त्यावेळेला म्हणजे तुम्ही माझे 2011च्या आधीचे पण व्हिडिओ काढून बघा, त्या व्हिडिओमध्ये त्यावेळेला मी काँग्रेसच्या सरकारच्या बद्दल अत्यंत तिखटपणाने बोललो आहे, कारण काँग्रेसच्या सरकारच्या बद्दल तिखटपणाने बोलणं तेव्हा शक्य होतं. 2014च्या नंतर तुम्हाला असं दिसतं की जे मराठी भाषेचा विचार करणारे आहेत, मराठी समाजाचा विचार करणारे आहेत, त्या सगळ्या लोकांच्या संबंधातली भारतीय जनता पक्षाची स्वतःची राजकीय ताकद वाढल्यानंतर आणि देश पातळीवर त्यांची सत्ता आल्यानंतर प्रादेशिक भाषा, प्रादेशिक संस्कृती यांच्याबद्दलचा त्यांचा जो विचार आहे तो अत्यंत आकसत, आकुंचित होत गेलेला आम्हाला दिसला. आणि आता ज्या प्रकारचं कल्चरल नॅरेटिव्ह संबंध भारतामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे त्या नॅरेटिव्ह मध्ये महाराष्ट्रातला मुसलमान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणात बसत नाही, वसईच्या चर्चमध्ये मराठीतनं प्रार्थना करणारा ख्रिश्चन बसत नाही, महाराष्ट्रातला बौद्ध एक रामदास आठवले सोडले तर बसत नाही. त्यामुळे आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे सोकॉल्ड यांचं इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स आहे ते एक्सक्लुजनिस्ट, वर्जनवादी असं पॉलिटिक्स आहे. आणि जेव्हा तुम्हाला हिंदुत्व आणि मराठी धर्म अशा दोन ओळखींमधनं एक निवडायची वेळ येते त्यावेळेला संघ आणि भाजप हिंदुत्व निवडतं, किंबहुना आक्रमक, राक्षसी, पाशवी हिंदुत्व निवडतं. अशा वेळेला जी वारकऱ्यांची परंपरा आहे, शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारी परंपरा आहे, त्या प्रकारच्या महाराष्ट्र धर्माच्या सोबत आम्ही राहणं हे आम्हाला आपत धर्म म्हणून भाजप आणि संघाच्या विरोधामध्ये नेतं. आता याचा अर्थ असा आहे का की संघातल्या भाजपच्या कुठल्याच माणसांची संपर्कच ठेवत नाही आम्ही, त्यांचा संपर्क झाला तरी वाटतो आहोत, असं होत नाही. संघाची आणि भाजपची मंडळी 2014च्या पूर्वी अनेक माणसं मराठीवादी होती. त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं होतं, मराठी माध्यमाच्या चांगल्या शाळा त्यांनी चालवल्या. दिवस कधी बदलले? 2014ला यांचं सरकार आल्यानंतर ज्यांचे सगळे सौम्य मवाळ चेहरे गळून पडले आणि यांचे ओरिजिनल बंच ऑफ थॉट्स वाले जे चेहरे आहेत ते सगळे बाहेर आलेले आहेत. हे जे बंच ऑफ थॉट्स वाले चेहरे आहेत ना, यांच्याशी आमचं सांस्कृतिक शत्रुत्व आहे, यांच्याशी आमचं राजकीय शत्रुत्व आहे. आमची ताकदी काय म्हणा, तुम्ही म्हणजे कुणी काय म्हणू शकतं? अरे 100 वर्ष चाललेली संघटना आहे, मराठी अभ्यास केंद्रासारखी एक नोंदणीकृत 20 वर्षाची छोटीशी किरकोळ संस्था, काय तुमच्या शत्रुत्वाला अर्थ आहे? ते 100 वर्ष राहिलेत हे तुम्हाला 100व्या वर्षी कळलंय ना. आम्ही जे काम करतो आहोत ते 100 वर्ष राहणार आहे की नाही हे बघायला आपण कुणी जिवंतच राहणार नाही, ते पुढच्याच पिढ्यांनी पाहायचं आहे. पण आपण जी पायाभरणी आम्ही जी करण्याचा प्रयत्न करतोय त्या पायाभरणीमध्ये अत्यंत नॉन निगोशिएबल गोष्ट काय आहे तर धार्मिक फूट याचा विचार करणं ही नॉन निगोशिएबल गोष्ट आहे. जातीय तेढ निर्माण करणं ही नॉन निगोशिएबल गोष्ट आहे. आणि लोकानुमयी राष्ट्रवाद ही नॉन निगोशिएबल गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही म्हणलात तसं मी मोकळेपणाने सांगितलं, माझे 4 शत्रू आणि 4 ट्रोल मी आणखी वाढवले, त्याची काही मला काळजी नाही. आता तुमच्या प्रश्नाचा दुसरा जो भाग आहे, आता ज्यांच्या विचारधारेला मी विरोध करतो त्यांच्या सारख्याच शाखा आम्ही काढाव्यात का? तर आम्ही आमच्या कामाच्या शाखा, आता शाखेला काय पर्यायी शब्द शोधावा याचा मी विचार करतो आहे. म्हणजे मनसेची स्थापना झाली बघा, तेव्हा त्यांची पंचायत काय झाली, शिवसेनेचे लोक शाखा प्रमुख म्हणायचे. मग हे म्हणले आपल्या माणसाला कसं शाखा प्रमुख म्हणणार, मग ते शाखा अध्यक्ष असं म्हणायला लागले. तेवढा त्यांनी एक भाषिक फेरफार केला.
पण मूळ शाखा या शब्दाचं त्यांना काही करता आलं नाही. पण तुमच्या प्रश्नात ती एक प्रेरणा मला मिळाली आहे की त्यालाही काही वेगळं सुचतंय का. महाराष्ट्रभर सांस्कृतिक राजकारणासाठी वाढावं आणि महाराष्ट्र धर्माचं पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभं करावं, हेच आमच्या कामाचं अंतिम लक्ष्य आहे. मग त्यासाठी महाराष्ट्रात पसरणं, आमच्या हयातीत पसरणं आणि यशस्वी होणं, किंवा पायाभरणी करणं आणि आमच्यापेक्षा जास्त शहाणे लोक पुढच्या पिढीमधले या प्रकारच्या अजेंड्याला यश देतील अशा प्रकारची आशा बाळगणं, असे 2 ऑप्शन आहेत. पण तुम्ही, मला वाटतं तुमच्या दोन्ही प्रश्नांची मी उत्तरं दिली. आणखी कोणाचा प्रश्न आहे? आणि मग आपण ते प्रश्न घेऊया 2 आपण, आणि मग आपण काय करायचं, म्हणजे काय बोलायचं ते झालंय आपलं, काय करायचं ते पण ठरवूया. सर, तुम्ही गोकुळचं उदाहरण दिलं आणि त्याला म्हटलं की भजे येतील ते दूध आता काढताय तिथपासून ते मालक बनतील आणि संचालक पण होतील, किंवा व्यवसायाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी असं आक्रमण झालेलं आपण बघतोय. तर याकडे बघत असताना भारतीय संविधानातील आर्टिकल 19चा उद्योग व्यापार आणि आताचा आपला हा जो विचार आहे हे पुढे घेऊन जाणार आहे आर्टिकल 19ला, की त्याला निश्चित करणार आहे, यामध्ये नेमकं कसं बघायचं? तू चांगला प्रश्न विचारलास आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं काही प्रश्न मला फार आवश्यक वाटतो विचारलेला. घटनेच्या कलम 19 मध्ये देशाच्या कुठल्याही भागामध्ये जाऊन राहण्याचं, व्यापार उद्योग करण्याचं, रोजगार करण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि आपली घटना 1949 साली लिहून पूर्ण झालेली आहे. 50च्या जानेवारीपासून ती अंमलात आली आहे आणि आज आपण 2026 मध्ये आहोत. घटनेतल्या कलमामध्ये ज्या वेळेला ह्या प्रकारची तरतूद झाली त्यावेळेला देशातल्या काही आजारी राज्यांमधनं, आर्थिकदृष्ट्या आजारी राज्यांमधनं, आर्थिकदृष्ट्या विकसित राज्यांमध्ये 5-5, 6-6 कोटी लोक जाऊन राहतील. म्हणजे हे स्थलांतर नाहीये, हा एक्झोडस आहे. हे एका अर्थानं सामूहिक विस्थापन आहे त्या समाजाचं. 20-20 कोटी लोकांच्या राज्यातले 5-5 कोटी लोक महाराष्ट्रामध्ये येऊन राहतात, गुजरातमध्ये राहतात, कर्नाटकमध्ये राहतात. हे स्थलांतर नाहीये, हे राज्याची डेमोग्राफी पूर्णतः बदलणारी व्यवस्था आहे. याच्यावरचं आमचं काय म्हणणं आहे, आमच्या टीमचं काय म्हणणं आहे, घटनेच्या कलम 19चा फेरविचार करण्याची गरज आहे. आता ह्याच्या बाबतीमध्ये पुरोगामी मंडळी, डाव्या चळवळीतले लोक, वंचितांच्या बद्दल तसा कैवार असणारे लोक काय म्हणतात, पण ते गरीब आहेत, त्यांची आपण काळजी करायला पाहिजे की नाही. माझं त्याच्यावरचं उत्तर असं आहे, काळजी करण्याचा जेव्हा माझ्या पुढे चॉईस येईल तेव्हा महाराष्ट्रातले स्थलांतरित आणि महाराष्ट्रातले गरीब लोक हा आमच्या अजेंड्यावरचा पहिला विषय आहे. जर सगळ्या मराठी लोकांचे प्रश्न कार्यकर्ते म्हणून आपल्याकडनं सुटतायत असा आम्हाला कॉन्फिडन्स आला तर मग उत्तर भारतातल्या गरिबांच्या पण प्रश्नाची आपण काळजी करू. पण एका आयुष्यात काही मराठी लोकांची आणि उत्तर भारतीयांची एकत्रित काळजी घेणं शक्य होईल असं मला पर्सनली वाटत नाही. या बाबतीत मला अत्यंतिक क्लॅरिटी आहे. या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अपराध बोध माझ्या मनामध्ये नाही. इतका मी स्पष्ट मराठीवादी आहे की महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची काळजी घेणं, सर्व भाषिक, सर्व धार्मिक, सर्व धर्माच्या मराठी लोकांची काळजी घेणं हा या चळवळीच्या गाभ्याचा भाग आहे. आता याला तुम्ही संकुचितपणा म्हणू शकता, प्रतिगामित्व म्हणू शकता, राष्ट्रवादाला विरोध करणं म्हणू शकता, राष्ट्र फोडणारी गोष्ट म्हणू शकता. या सगळ्या नॅरेटिव्हला पचवून आम्ही पुढे आलेलो आहोत. हे तुम्ही शिवसेना आणि मनसेला सांगा, ते उत्तर देतील. आम्ही अत्यंत क्लिअर आहोत की तुम्हाला आम्ही राष्ट्रविरोधी वाटत असेल तर आम्ही महाराष्ट्रात राहतो. हेच आमचं राष्ट्र आहे. या देशामध्ये आम्ही आहोत कारण हे बहुराष्ट्रीय युनिट आहे. आपलं स्वातंत्र्य हा एक प्रकारचा अपघात आहे आणि भाषावार प्रांतरचना ही त्या अपघाताची सुसूत्र व्यवस्था लावणारी यंत्रणा आहे. त्यामध्ये या राज्याचं जे काही बदल करायचं असेल त्याचा विचार मराठी समाजातले लोक म्हणून आम्ही करतो. ज्यांना हे पटत नसेल, सगळ्यांना पटावं असं माझं म्हणणं नाही, ज्यांना याच्यापेक्षा काही वेगळा विचार वाटत असेल त्यांनी तोही विचार करावा. त्यांनी उत्तर भारतीय गरिबांची पण काळजी घ्यावी, पूर्व भारतीय गरिबांची काळजी पण त्यांनी घ्यावी. आणि मग जेव्हा तुमचा नगरसेवक, जेव्हा तुमचा आमदार हा उत्तर भारतातलाच होतो आणि तो तिथे रामकृष्ण हरी म्हणण्याच्या ऐवजी भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा हे तुम्हाला दहीहंडीमध्ये गायला लावतो, तेव्हा मात्र मराठी लोकांनी तक्रार करता कामा नये. या बाबतीत मला क्लॅरिटी आहे. मला माहित नाही म्हणजे तुला माझं पटलंय का नाही हे आपण खाली उतरल्यावरच कळेल. पण
घटनेच्या कलर 19ची पूर्ण फेररचना आणि फेरविचार झाला पाहिजे असं माझं कार्यकर्ता आणि राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून सुद्धा मत आहे. हे अनभ्यस्त मत नाही, हे विचारपूर्वक मांडलेलं मत आहे. त्याचा प्रतिवाद होऊ शकतो, पण तसं मतच असू नये असं म्हणण्या इतपत परिस्थिती आता राहिलेली नाही. सर, माझा एक अंदाज आहे आणि भीती आहे की धार्मिक सेंट्रिक राजकारण हे यादवीकडे घेऊन जाईल का, आणि यादवीनंतर कायमची किंवा 50 वर्षाची हुकुमशाही भारतामध्ये येईल का? पुढे उत्तर द्यावं. हे यादवीकडे जाईल का हे आपल्याला दिसत आहे. म्हणजे तुम्ही आपल्या देशात क्वाझी फेडरल व्यवस्था आहे, म्हणजे संघ राज्यासारखी दिसणारी पण प्रत्यक्षात संघ राज्य नसलेली अशी व्यवस्था आहे. आपल्या देशातल्या 2 आयोगांनी म्हणजे सरकारी आयोगानं आणि पुंची आयोगानं असं स्पष्टपणे म्हटलंय की आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझमकडे म्हणजे सहकारी संघ राज्याकडे जाण्याची गरज आहे. काँग्रेसनं सुद्धा आणि भाजपनं सुद्धा या सगळ्या महत्वाच्या ज्या सूचना होत्या या दोन्ही आयोगांच्या त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे आता आपण अशा परिस्थितीत आहोत की केंद्र अधिकाधिक शक्तिशाली तुम्हाला होताना दिसतं आणि राज्य दुबळी होताना दिसतात. जी राज्य बदलत नाही, बदलत कोण नाहीये तर तमिळनाडू बदलत नव्हतं, केरळ बदलत नव्हतं, पश्चिम बंगाल बदलत नव्हतं, महाराष्ट्र बदलत नाही असं आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे. पण महाराष्ट्र आत्ताच्या घडीला बधायला आणि विकला जायला एका पायावर तयार असलेल्या लोकांचं राज्य आहे. हे तुम्हाला 2022 मध्ये पण दिसतंय गुवाहाटीच्या लोकांमुळे, आणि 24ला जेव्हा दादा बरोबर काही लोक विकासासाठी तिकडे गेले तेव्हाही तुम्हाला ते कळलेलं आहे. त्यामुळे आपण वृथा स्वाभिमान महाराष्ट्राच्या ताठ करण्याचा दाखवण्याची काही परिस्थिती राहिलेली नाही आत्ताच्या घडीला. मी उत्तर संपवतो. आपण हुकुमशाहीकडे जाऊ का, तर आपल्याकडे अर्धी हुकुमशाही आत्ताच्याच घडीला आहे. अर्धी हुकुमशाही आत्ताच्याच घडीला आहे म्हणजे लोक आपल्याकडचे शहाणे सुरते लोक सोशल मीडियावर लिहिताना 4 वेळा इकडं तिकडं वळून बघतात की हे कोण वाचणार आहे का, आणि वाचलं तर उद्या आपल्या घरी कोण येईल. त्यामुळे या प्रकारची सेन्सरशिप आत्ताच आहे. विशेषतः कार्यकर्त्यांमध्ये ती कमी दिसेल, पण विचारी लोकांमध्ये प्राध्यापक शिक्षक या मंडळींमध्ये ती अधिक आहे. म्हणजे ते असा एक शहाण्या मानल्या जाणाऱ्या लोकांचा तो वर्ग आहे की तुम्ही काही जर आक्रमक लिहिलं तर ते तुमचं शेअर पण करत नाही, आणि मग ते तुम्हाला सांगायचं झालं तरी व्हॉट्सअप कॉलवर सांगतात. एवढं एक लक्षात ठेवलं पाहिजे सगळ्या म्हणजे थोड्याशा नेमस्त लोकांनी की अजून तुमचा आणि माझा फोन टॅप होईल एवढी सरकारला सवड झालेली नाहीये. अजून पेगासस कितीही आलं तरी वर खूप लोकांचे नंबर आहे. आपल्याकडे येईपर्यंत वेळ लागेल त्याला. त्यामुळे एकदम घाबरून जाऊन हुकुमशाही दारातनं घरात आणण्याची वेळ आलेली नाही. पण आपला देश वेगाने अत्यंतिक केंद्रीय ताकदीकडे आणि त्यामुळे फुटण्याकडे जातो आहे अशी शंका घ्यायला वाव आहे. आता हे असं विधान तुम्ही केलं, असं विधान न करताही मला आमच्या विद्यापीठामध्ये हा शहरी नक्षलवादी आहे असं म्हटलं गेलं होतं. त्यामुळे हे विधान केल्यानंतर तर त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल की हा देशाच्या विघटनावर टपून बसलेला माणूस आहे. पण काही वेळेला वास्तव आपल्याला नीट कळणं समजून घेणं हे पण गरजेचं आहे. आपण आत्ताच्याच घडीला अर्ध हुकुमशाही वातावरणामध्ये आहोत. आपल्यातल्या ज्या लोकांना वाटतं की फॅसिझम फक्त जर्मनी आणि इटलीमध्ये होता त्या लोकांचं फॅसिझमचं आकलन गणलेलं आहे. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपला एक हिंदू तोंडवळ्याचा फॅसिझम आहे, आपला एक अशा प्रकारचा कल्चरल तोंडवळ्याचा फॅसिझम आहे ज्याच्यासाठी मोठी कंठरवाने भाषण करावी लागत नाही, फक्त मेकअप करावा लागतो. त्यामुळे लक्षात ठेवा, काही वेळेला फॅसिझम भाषण बदलतो, काही वेळेला फॅसिझम मेकअप बदलतो. आपला फॅसिझम हा हिंदू तोंडवळ्याचा मेकअप दिवसातनं 4 वेळा बदलणारा फॅसिझम आहे. हे तुम्हाला नीट कळलं तर मला वाटतं उद्याच्या प्रश्नांची नीट उत्तरं कळतील. स्टेट वर्सेस सेंटर असा उद्देश नव्हता. रिलिजियस या अंगाने मी म्हणत होतो की धार्मिक तीव्रता वाढली तर त्यातनं यादी घडून किंवा ते कारण पुढं करून हुकुमशाही अधिकृतपणे येईल असं मला म्हणायचं होतं. स्टेट वर्सेस सेंटरचं मी तसं गृहीत धरून उत्तर तुम्हाला दिलं. आपल्याकडे
हिंदू फॅनॅटिसिझम आणि हिंदू फंडामेंटलिझमचं हिंदू या हुकुमशाहीमध्ये रूपांतर होईल का? तर मला हे इतक्या तीव्रतेनं कसं घडेल मला माहिती नाही, म्हणजे मला याचा अंदाज देता येत नाही. पण धर्माचा टोकदार वापर करण्याची वाढीव शक्यता आत्ताच्या काळामध्ये मला दिसते आहे. आणखी काही प्रश्न आहे? हा, सरांचं झाला की थांबूया, मग आपण काय करायचं? सर नमस्कार. महाराष्ट्र धर्म ही आज संकल्पना आपण मांडलेली आहे. याचा सैद्धांतिक भाग डॉक्टर प्रकाश परब यांनी सुरुवातीला चांगली मांडलेली आहे आणि तुम्ही तुमच्या आजच्या व्याख्यानात मांडलेली आहे. तर माझा प्रश्न असा होता की ही संकल्पना नव्या रूपात सर आपण आता नव्यानं आणतोय, आमच्या कोल्हापूरकरांना तुम्ही ही मांडलेली आहे. अशीच संकल्पना डॉक्टर आहुल साळुंखेंनी सुद्धा घेऊन काही प्रयोग केला होता. तर तो पुढे कसा गेला हे बऱ्यापैकी कोल्हापूरकरांना ही माहिती आहे. माझा असा विचार आहे की तुम्ही ऍक्शन प्लॅन हे आता आम्हाला वितरित केलेला आहे, परंतु तो अजून स्पष्टता त्यामध्ये दिसून येत नाही, म्हणजे आपण तो विधान रूपातच केलेला आहे. मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्र धर्माच्या संभाव्य मर्यादेविषयी, धोक्यांविषयी असा काय आपण विचार केला आहे का? कारण तोही आवश्यक आहे आपल्या वाटचालीमध्ये. त्याविषयी साळुंखे सरांच्या शिवधर्माच्या मांडणीचा जो उल्लेख केला, त्या शिवधर्माच्या मांडणीमध्ये मी याबद्दल एका शिबिरामध्ये साळुंखे सरांना त्याबद्दलचा प्रश्न विचारला होता आणि थोडं बोलणं झालं होतं. त्यांनी जी शिवधर्माची मांडणी केली ती जरी थोडीशी फुल्यांच्या त्या एका अर्थाने समताधिष्ठित समाजाच्या मांडणीला समांतर जाणारी अशा प्रकारची असली तरी त्या सगळ्या व्यवस्थेचे आणि त्या सगळ्या नव्या धर्माच्या मांडणीचे जे पाठीराखे होते ते समाजाच्या एका जातीचे होते हे आपल्याला. आणि मी साळुंखे सरांना त्याच्याबद्दल विचारलं होतं आणि मी तेव्हा त्यांना असं म्हटलं होतं की संभाजी ब्रिगेड ही त्यांची एक शाखा त्या सगळ्यातनं बाहेर आलेली आणि मराठा सेवा संघ ही दुसरी शाखा. मराठा सेवा संघाचे पण इथं काही लोक असतील मला माहिती नाही. तर मराठा सेवा संघाचं तातडीने भाजपाकरण झालेलं तुम्हाला दिसतं, तातडीने संघकरण झालेलं तुम्हाला दिसतं. तेव्हा मी तात्यांना असं विचारलं होतं की तुमच्या शिवधर्माच्या विचारातनं बाहेर पडलेल्या दोन शाखा आहेत आणि त्या दोन शाखांचं एकमेकांशी पटत नाही हा एक भाग सोडा, पण त्या दोन शाखांचं तुम्ही मांडलेल्या मूळ विचाराशी पण फार सख्य नाहीये. तर याचा अर्थ प्रेषिताचे शिष्य त्याचा पराभव करतात का असं मी त्यांना एका छोट्या बैठकीमध्ये विचारलं आणि तेव्हा त्यांच्या त्यावेळेच्या एकूण मांडणीचा विचार करतात ते मला असं म्हणले की असं नाही सांगता येत, लोक आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावतात. आता हे जे लोक आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावतात हे जे तात्यांचं वाक्य आहे तेच महाराष्ट्र धर्माच्या आमच्या मांडणीला पण लागू आहे. म्हणजे ज्या वेळेला मी महाराष्ट्र धर्माची मांडणी करतो आणि मी महाराष्ट्र धर्म हे सध्याच्या सांस्कृतिक हिंदुत्वाला पर्यायी आहे असं म्हणतो त्यावेळी ह्याच्यात काही धोका आहे की नाही? तर धोका आहे ना. धोका काय आहे? तर धोका हा भाषिक राष्ट्रवादाचं, भाषिक मूलतत्ववादाकडे होणारं रूपांतर हा पण धोका आहे. आणि भाषिक राष्ट्रवादातनं भाषिक मूलतत्ववाद निर्माण झाला तर त्याचंही एका वेगळ्या प्रकारच्या फॅसिझम मध्ये रूपांतर होणं शक्य आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला प्रकाश परब सर जे म्हणाले की आम्ही भाषा कारणाकडे लोकशाहीच्या अंगाने पाहतो, तर आम्ही त्याच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून पाहतो. पण जर आम्ही कार्यकर्ते म्हणून आणि विचार करणारे लोक म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्या बाबतीमध्ये चौफेर नजर नाही ठेवली तर महाराष्ट्र धर्माचं तुम्ही बघा की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा विचार, शिवसेना स्थापन झाली तेव्हाचा विचार, तुम्ही जर मनोहर जोशींचं 1000 पानांचं पुस्तक आहे बघा, शिवसेना काल आज आणि उद्या, त्यात बाळासाहेबांनी सुरुवातीला मांडलेले जे मुद्दे आहेत ना अत्यंत चांगले मुद्दे आहेत. पण इतके चांगले मुद्दे मांडून सुद्धा एक प्रकारचं वैचारिक अशा प्रकारचं पंगुत्व का आलं त्या संघटनेला? याचं कारण विचारांमधलं सातत्य टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्याचं प्रशिक्षण करणं आणि कार्यकर्त्याला सतत दाबात ठेवणं, वैचारिक दाबात ठेवणं
हे तेव्हा घडलं नाही. आणि ते जेव्हा घडत नाही ना, म्हणजे तुम्हाला दिसेल की ममता बॅनर्जीचा पण तसाच प्रादेशिक पक्ष आहे, त्या 15 वर्ष सत्तेत राहिल्या, पण आता तुम्हाला बघा दिसतं की सत्तेतनं ते बाहेर गेल्यावर अवघ्या आठवड्याभरात त्यांची सगळी यंत्रणा विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्माची जी मांडणी आम्ही करतो त्याच्यातला पण एक धोका असा आहे की जर आम्हाला ज्या प्रकारच्या सर्वसमावेशकतेच्या बद्दल आम्ही बोलतो आहोत, की मराठी मुसलमानाचा प्रश्न समजून घेतला पाहिजे, मराठी बौद्धाचा समजून घेतला पाहिजे, हे आता मी तुमच्या समोर मांडणं आणि प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या गावखेड्यामध्ये आपण सगळ्यांनी जाऊन संघटन उभं करताना त्यातलं नॅरेटिव्ह फक्त राहील आणि कृती राहणारच नाही, अशा प्रकारचा जर विसंवाद आला तर मग हा एक आणखी फेल्ड प्रयोग असू शकतो. त्यामुळे मी आभारी आहे सर तुमचा की जसे इतर काही टोकदार प्रश्न लोकांनी विचारले तसं तुम्ही हेही विचारलं की या प्रकारची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. दुसराही मुद्दा जो सर तुम्ही सांगितला, हे जे 20 मुद्दे आम्ही तुम्हाला तुमच्याशी आता शेअर केले, तर आज आम्ही हे मुद्दे बसून काढले तेव्हा आम्ही प्रकाश परबांना आणि साधनाला असं म्हटलं की आपण याला 20 कलमी कार्यक्रम असं म्हणूया, कारण आपल्याला 20 कलम सुचले. पण मग आम्हाला लक्षात आलं की 20 कलमी कार्यक्रम हा आणीबाणीमध्ये होता, आणि त्याच्यामुळं मग आम्ही असं ठरवले की आपण 20 कलमी कार्यक्रम म्हणायला नको, कारण आज आपल्याला 20 कलम सुचली, उद्या कदाचित ह्यातली 4 बाद होती आणि 4 आणखी नवी सुचतील, 10 आणखी नवी सुचतील. सो तुमच्या या मताशी मी सहमत आहे की ह्याच्यामध्ये विधानात्मक गोष्टी आहेत, आम्ही हे करावं, हे करून पाहावं, अशा प्रकारच्या सूचना किंवा अशा प्रकारची मतं मांडली. आता हे प्रत्यक्षात कधी अंमलात येतं सर, ज्या वेळेला स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या माणसांची एक छोटी टीम उभी राहते. आता या टप्प्याला आपण या कार्यक्रमाच्या एका अर्थाने अंतिम भागाकडे आणि प्रत्यक्ष काय करायचं आणि कसं करायचं याच्याकडे वळणार आहोत. तर समजा इथे 20 मुद्दे आहेत, काम करणाऱ्या माणसाला काही 20 मुद्द्यांमध्ये रस असेल, गती असेल, वेळ असेल असं नाही, कदाचित एकाच मुद्द्यामध्ये रस असेल, तर तो जो एक मुद्दा आहे तो घेऊन ती व्यक्ती, त्या व्यक्तीच्या बरोबरचा एखादा छोटासा समूह यांची एखादी टीम उभी राहिली, म्हणजे शाळांचा जो प्रश्न आहे तो शाळेचे शिक्षक पाहतील, वाचनालयांचा प्रश्न वाचनालयाशी संबंधित लोक पाहतील, शेतीचा प्रश्न शेतीशी संबंधित कार्यकर्ते पाहतील. आता जे आम्ही तुमच्या समोर मांडलंय ना ते खूप ढोबळ आहे, म्हणजे हा काही जाहीरनामा नाही. हे काय आहे तर ह्या कच्च्या नोंदी आहेत की आपल्याला हे करता येऊ शकणार आहे. तर या कच्च्या नोंदींमध्ये आम्हाला तुमची पहिली मदत काय हवी आहे की या मुद्द्यांमध्ये काय दुरुस्त्या शक्य आहेत. म्हणजे पहिलं काम काय आहे तर या मुद्द्यांमध्ये काय दुरुस्त्या करता येतील हा एक भाग. दुसरं, यातली 20 कामं आहेत तर त्यातली 5 कामं कोणती प्राधान्यानं घेता येतील. सध्या 5 कामं प्राधान्यानं घेण्याचा ट्रेंड आहे, बरोबर आहे. कॉक्रोच जनता पार्टीमुळं 5 कामं कुठली आहेत असं सांगण्याचा ट्रेंड आहे. आपण 5 घेऊ, 4 घेऊ, जी काही आपल्याला सुचतील ती घेऊ. तर ती 5 कामं घेता येतील का. आणि दुसरं आणि तिसरा मुद्दा, आता इथे एक 100 लोक, म्हणजे सुरुवातीला आलेले लोक, नंतर आलेले लोक, असं धरून एक 100च्या आसपास लोक आहेत असं गृहीत धरलं तर आपण एक 10 लोक या कामासाठी कोल्हापूरची टीम म्हणून आपल्याला तयार करता येणं शक्य आहे. आता इथं काही मी तुम्ही हात वर करा कोण तयार आहे असं काही वर्गातल्यासारखं मी तुम्हाला म्हणत नाही, पण उरलेली जी काही 10-15 मिनिटं आता आपल्या समोर आहेत त्याच्यामध्ये मी काय करू शकेल. आपण 8च्या दरम्यान हा कार्यक्रम संपूया आणि त्यानंतर अनौपचारिक बोलूया. तर मी काय करू शकेन आणि मी काही करू शकेन का याबद्दल जर पुढे एक 2-2 मिनिटं आतापर्यंत जे लोक बोललेले नाहीये असे काही लोक जर बोलले तर मला वाटतं आपण योग्य पद्धतीनं समारोपाकडे जाऊ शकतो. नमस्कार, मी गणेश जयराम भांबे इचलकरंजीहून आलोय. एक उद्योजक आहे. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे मी काय करू शकतो हाच विषय मी 1च मिनिटात तुमच्यासमोर मांडतो. सगळ्या या संपूर्ण आंदोलनाला किंवा या सगळ्या तुमच्या संपूर्ण ज्या काही आता वेगवेगळ्या क्षेत्रात आपण काम करतोय, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी उद्योजक आणि मराठी माणसाची भविष्यात होणारी प्रगती आणि आता होणारी त्याची कळचेपी या विरोधामध्ये
उभं राहण्यासाठी म्हणून जे आता आपण या कोल्हापूरमध्ये हा सगळा आता शिबिराचं आयोजन केलेलं आहे, त्यामध्ये मी एवढंच सांगेन की ह्या सगळ्या गोष्टीला अर्थकारण तितकंच थोडक्यात आर्थिक आपल्याला पाठबळ असणं गरजेचं आहे. आणि ह्याच विचाराला अनुसरून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचाच आवाज चालला पाहिजे, मराठी माणसाचाच उद्योग मोठा झाला पाहिजे, मराठी माणसाचा उद्योग मोठा झालेला आहे तो 4 लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्येच आपण उद्योग करतो आहोत म्हणून ह्या मातीचं, या महाराष्ट्राचं आपलं काहीतरी आपल्यावर ऋण आहे ते फेडायची मानसिकता आपली असली पाहिजे. यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये जसं भाषिक आक्रमण झालेलं आहे, शाळांमध्ये आक्रमण झालेलं आहे, ज्या पद्धतीनं विद्यार्थी संख्या कमी होते, त्याच पद्धतीनं अतिशय उत्तम पद्धतीनं चाललेला उद्योग हा महाराष्ट्रातला आणि उद्योजक यांच्यावर मोठं संकट आता या क्षणी आता भोंगावते आणि गेली 5 वर्ष सुरू आहे. 2014 तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळालं जे काय सोकॉल्ड, त्यानंतर एक एक गोष्ट आता मगाशी मी आतेकर सरांशी बोललो, कोल्हापूर हे मोठ्या प्रमाणात फाउंड्री उद्योगासाठी ओळखलं जात आहे, इचलकरंजी शहर हे वस्त्र उद्योगासाठी ओळखलं जात आहे, त्या जोडीला इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये ओळखलं जात आहे. पण या लोकांनी अर्थकारण यांच्या हातात सक्षम असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला दिले जाणारे स्पेअर पार्ट हे बनवणं पूर्ण भारतात नव्हे तर जगभरामध्ये हे कोल्हापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे, सांगली जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे, सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. पण त्या दिवशी त्यांना लक्षात आलं की हे स्किल 100 वर्षाचा इतिहास कोल्हापूरला आहे, 125 वर्षाचा इतिहास इचलकरंजीला आहे. मग कुठल्या गोष्टीमुळं ह्या उद्योगावर आपण कुरबडी करू शकू किंवा इथला उद्योजक संपू शकू यासाठी त्यांनी इलेक्ट्रिकल व्हेकल हा विषय समोर आणला. आणि त्यामध्ये आमचेच महाराष्ट्रातले आमच्याच पौरावर येणारे आमचेच रोडकरी गडकरी जे कोणी आहेत त्यांनी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला. आणि गेल्या 10 वर्षामध्ये इचलकरंजी असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, इथं जो फाउंड्री उद्योग आहे तो आता मरणासन्न अवस्थेमध्ये आता आहे. असंख्य मोठे मोठे चांगले उद्योजक आहेत, ते उद्योजक आता आपल्या फाउंड्रीज बंद करतायत किंवा जागा भाड्याने देत आहेत. मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर इचलकरंजी सारख्या ठिकाणी मराठी उद्योजक मोठ्या संख्येने आहेत, त्यांची किमान 1000 उद्योजकांचा मेळावा ह्याच आपल्या बॅनरखाली आम्हाला घेण्याची आपण परवानगी द्यावी. त्या संदर्भात आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करावं आणि आपला उद्योग, आपलं उत्पादन आपल्या हक्काच्या मुंबईमध्ये आपल्याला विकायचं ह्याची यंत्रणा बांधण्याच्या दृष्टीनं काही संकल्पना आम्ही गेली 3 वर्ष काम करतोय. तर याच्यामध्ये आपण मुंबईतला जो काही सपोर्ट आहे तो जर तुम्ही दिला तर इथे किमान 1000 उद्योजकांचा पुढच्या 2 महिन्यामध्ये ह्याच बॅनर खाली शिबिर म्हणण्यापेक्षा मेळावा आणि त्यांचं प्रदर्शन उत्पादनांचं हे करायचं असं आम्ही संकल्प केलाय. या संदर्भात तुम्ही पुढे आम्हाला मार्गदर्शन करावं हीच विनंती. धन्यवाद. अशा प्रकारच्या मेळाव्याबद्दल कालही आमचं बोलणं झालं आणि आपण इचलकरंजीमध्ये तो मेळावा घेऊया. सुतार सर मगाशी बोलताना त्यांनी काही मुद्दे विचारले. फक्त त्यांनी आता सांगितलं काय करणार याच्याबद्दल. ते असं म्हणाले आहेत की वेगवेगळ्या फोरमशी संबंधित असलेले किमान 50 मराठी शाळांसाठी काम करू शकणाऱ्या निष्ठावान शिक्षकांची टीम ते त्यांच्या पातळीवर मानतील आणि कोल्हापूर जिल्हा त्यांच्यासोबत काम करतील. मला वाटतं हे अत्यंत स्वागतार्ह आहे. नमस्कार, मी विद्यार्थी आहे सध्या. मी काय करू शकतो हा तुम्ही प्रश्न विचारला. त्यामध्ये मी माझ्या आईवडिलांना समजावलं की मी भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राच्या स्टोरीमध्ये गुंतवणं गरजेचं आहे. त्यामध्ये मी आता विद्यार्थी दशेत असल्यामुळे दर महिन्याला आईवडिलांकडून परवानगी घेऊन मी 500 रुपये दर महिन्याला वडिलांकडून एक्स्ट्रा घेतो. मराठी अभ्यास केंद्र आहे त्याला दर महिन्याला मी 100 रुपये देतो. वैभव छाया जे चॅनल आहे त्याला म्हणजे मी सर्वांना असं सांगू शकतो म्हणतोय की सर्वांनी कलेक्टिव्हली जी कार्य करण्याची गरज आहे ते मी आता सुरुवात केलेली आहे. ते बाकीच्यांच्याकडून पण या. काम करण्यासाठी पैसा लागतो. आम्ही जी काही 22 वर्ष संस्था चालवतो ती लोकवर्गणीतनं चालवतो. त्याच्यामुळे अगदी 10 रुपयापासून 10,000 पर्यंत लोकांकडनं पैसे आम्ही घेतलेत आणि काम सांगूनच घेतले. फक्त म्हणजे मी संस्थेसाठी चळवळीसाठी खूप लोकांना पैसे मागितल्यामुळे खूप वर्ष मागण्याचा जो एक प्रकारचा कंटाळा येतो ना तो मला आता आलाय 22 वर्षानंतर की म्हणजे किती लोकांना आपण किती वेळा पैसे मागायचे. आणि म्हणजे त्या माणसांचं सर्कल विस्तारत नाही असं नाही, पण तुम्ही बघितलं तर चळवळीत मोजकेच लोक खूप लोकांना पैसे मागत असतात.
तर ते देणारे पण कंटाळतात का काय असं मला कधी कधी प्रश्न पडतो. पण हे तुम्हाला मी सांगतो, तुझं मी कौतुक करतो आणि तू 100 रुपये देतोस ते तू कमी मानण्याचं कारण नाही, कारण त्या 100 रुपयामध्ये मला एखाद्या परिषदेमधल्या एखाद्या येणाऱ्या व्यक्तीसाठी काहीतरी करता येतं. त्यामुळे इतरांनी माझं ऐकावं असं मी म्हणत नाही, त्याचं ऐकावं असं मी सुचवेन. आणखी कोणाला काही विचारायचं आहे किंवा काही करतो हे सांगायचं आहे, किंवा तुम्ही समजा आता काय करतो आहे हे लगेच आत्ताच सांगायचं नसेल, कार्यक्रम संपल्यानंतरही तुम्ही अमोल आणि साधनाशी बोलू शकाल, प्रकाश परबांशी बोलू शकाल, तसं करूयात का आपण? ते अधिक बरं आहे. हा, अमोल आणि साधना दोघांचाही नंबर आता साधना जेव्हा बोलेल तेव्हा तुमच्याशी शेअर करतील ते. हा, फक्त एवढंच मी तुम्हाला सांगतो की तुमचं दानही गुप्त ठेवू नका आणि कामही गुप्त ठेवू नका. म्हणजे तुम्ही जे काम कराल ते सुद्धा 4 लोकांना सांगून करू, आणि मदत केली तीही आम्ही 4 लोकांना सांगूच त्याच्याबद्दल. धन्यवाद. यानंतर मी साधनाकडे आणि अमोलकडे सूत्र सोडतो.